विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संगीताच्या इतिहासाचा वैदिक काळ जो आहे तो बघणार आहोत. या वैदिक काळामध्ये म्हणजेच वैदिक काळ म्हणजे वेदांचा काळ आणि या वैदिक काळामध्ये संगीतामध्ये कुठलं कुठलं परिवर्तन घडून आलं ते आपण बघणार आहोत. संगीत क्षेत्रामध्ये काय घडामोडी घडून आल्या ते आपण या घटकामध्ये बघणार आहोत. तर वैदिक काळाचा विचार करता यामध्ये पहिला मुद्दा जो दिसतो आपल्याला तो आहे सामवेद. 4 वेद कोणते आहेत हे आपल्याला माहिती आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांपैकी सामवेद हा वेद जो आहे हा खास संगीतासाठी बनवण्यात आला असावा असं म्हटलं जातं. कारण यामधल्या ऋचांचं त्यावेळेला गायन केलं जात असे. सामवेदामधल्या ऋचांचं गायन केलं जात असे आणि त्यामुळे सामवेद हा खास संगीतासाठी बनवण्यात आला असावा असं मानलं जातं. म्हणजे वेदांच्या काळामध्ये सुद्धा संगीत कला अस्तित्वात होती हे यावरून आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो आहे भरताचे नाट्यशास्त्र. भरताचे नाट्यशास्त्र हा अतिशय प्राचीन ग्रंथ असून यामध्ये सर्वात पहिल्यांदा संगीत ही संकल्पना जी आहे ती मांडण्यात आलेली होती. भरत नावाच्या लेखकांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे भरताचे नाट्यशास्त्र. हा संगीतासाठी अतिशय प्राचीन ग्रंथ मानला जातो आणि यामध्ये भरताने सर्वात प्रथम संगीत ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसते. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्याकडे आपण येतो आहे तो आहे बृहदेशी हा ग्रंथ. बघा, वैदिक काळामध्ये हळूहळू संगीत कला जी आहे ती कशा प्रकारे पुढे पुढे जाताना आपल्याला दिसते, विकसित होताना दिसते आहे. त्यामध्ये बृहदेशी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे मतंग मुनी यांनी. मतंग मुनी यांनी बृहदेशी हा ग्रंथ लिहिला आणि यामध्ये सर्वात प्रथम राग ही संकल्पना त्यांनी मांडली. राग ही संकल्पना सर्वात प्रथम मांडण्याचं श्रेय मतंग मुनींच्या बृहदेशी या ग्रंथाला जातं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे गीत गोविंद. आता गीत गोविंद हे कवी जयदेव यांनी लिहिलेलं महाकाव्य आहे. महाकाव्य कशाला म्हणतात तर जे अखंड असतं. म्हणजे एखादी कविता जी आहे ती आपण बघतो 2 कडवे 3 कडवे अशा प्रकारची असते, परंतु महाकाव्य म्हणजे अखंडित ग्रंथाप्रमाणे लिहिलेलं काव्य जे आहे अखंड काव्य लिहिलेलं असतं त्याला महाकाव्य म्हणतात. गीत गोविंद हे महाकाव्य कवी जयदेव यांनी लिहिलेलं आहे आणि यामधल्या ऋचांचं सुद्धा गायन केलं जात असे. यामधल्या ऋचांचं गायन केलं जात असे आणि यामधल्या ऋचा ज्या आहेत त्या कशा प्रकारे गायल्या जाव्यात, कोणत्या रागामध्ये गायल्या जाव्यात याचाही उल्लेख त्यामध्ये आहे. आणि म्हणून एकंदरीत वैदिक कालखंड जर आपण बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की काही अंशी ग्रंथांचं लेखन झालेलं आहे. सामवेदामधल्या ऋचांचं गायन होताना दिसते आहे. त्यानंतर गीत गोविंदमधल्या ऋचांचं गायन होताना आपल्याला दिसते आहे. याप्रमाणे वैदिक काळ जो आहे तो असलेला आपल्याला दिसतो. यानंतर मौर्य काळ जो आहे तो आपण पुढे